नमस्कार, मी डॉक्टर शुभम देसले, MBBS MD मेडिसिन. कधी छातीत दुखायला लागलं आणि लगेच मनात आलं का गॅस असेल काय की काहीतरी सिरियस. 1 मिनिट आपण दुर्लक्ष करतो आणि पुढच्या मिनिटाला भीती सुरू होते. कारण सत्य काय आहे माहीत आहे का? हार्ट अटॅक नेहमी सिनेमासारखं दिसत नाही. मग ओळखायचं कसं? चला हळूहळू समजून घेऊया. कालच एक 40 वर्षाचे पेशंट OPDला आले. तो म्हणाला, डॉक्टर गॅस आहे, जेवल्यावर होतं. पण काहीतरी जुळत नव्हतं. कारण त्याचं दुखणं फक्त जडजड नव्हतं, ते थोडं जड, दाबल्यासारखं, छातीवर दगड ठेवल्यासारखं. आता नीट ऐका. गॅसचं दुखणं साधारण जेवणानुसार किंवा पोझिशननुसार बदलतं. पण हार्टचं दुखणं तसंच राहतं आणि वाढत जातं. आणि मग पुढचा संकेत येतो, ते दुखणं हातात पसरतं, जबड्यात जातं. हे साधं नसतं, हा तुमचा हृदयाचा सिग्नल असतो. पण थांबा, जर छातीत दुखणं नसेल तर हे असं होतं का? हो, काही लोकांमध्ये फक्त घाम येतो, उलटीसारखं वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो, विशेषतः डायबिटीस आणि वयस्कर लोकांमध्ये. म्हणून सिनेमासारखं पेन येण्याची वाट पाहू नका. एकदम सोप्या भाषेत लक्षात ठेवा. सिरियस छातीच्या दुखण्याची 3 लक्षणं: दाबल्यासारखं किंवा जड दुखणं, हात जबडा किंवा पाठीकडे पसरणं, घाम, श्वास लागणं, उलटी. यापैकी एक जरी संकेत तुम्हाला जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका. लोकांची सर्वात मोठी चूक माहीत आहे का? ते थांबतात, गूगल करतात, अँटासिड घेतात आणि त्यावेळेत हृदयाचं नुकसान सुरू होतं. तो पेशंट जो माझ्याकडे आलेला, आम्ही त्यांचं लगेच ECG केलं. त्यात बदल दिसले. ते म्हणाले, डॉक्टर मी येणारच नव्हतो. आणि हाच फरक असतो जगणं आणि जीव जाण्यामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, छाती दुखणं वेगळं, जड किंवा पसरत असेल, घाम, श्वास लागणे, रिस्क घेऊ नका. गॅस निघाला तर ठीक आहे, पण हार्ट अटॅक असेल तर प्रत्येक मिनटं महत्त्वाचं आहे. छातीत दुखत असेल तर अंदाज लावू नका, उशीर करू नका. ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये या किंवा डॉक्टरांना कॉल करा. तुमचं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.